दादा कशाच्या त्रासासाठी तुम्ही माझ्याकडे आले होते? एक साईड दुखणे, डोक्याच्या त्रासासाठी आणि कमजोरी, हड्डीचा पूर्ण त्रास. काय होत होतं तुम्हाला? डोक्याचा त्रास कसा होत होता? डोक्याचा त्रास म्हणजे दिवसा 10 वाजले म्हणजे डोकं दुखणं चालू होऊन जातं. किती वाजेपर्यंत राहत होतं मग? ते काय संध्याकाळपर्यंत जोपर्यंत झोपत नाही चालूच राहतं. आणि त्याच्यात काय व्हायचं तुम्हाला? चक्कर येणे, कमजोर वाटणे, डोकं जास्त दुखणे. अच्छा. ह्या डाव्या हातात काय त्रास होता तुम्हाला? डाव्या हातामध्ये मुंग्या येणे, करंगळीपासून अशा करंगळीपासून मुंग्या येणे त्या हातापर्यंत. हे नस म्हणजे तडतड तडतड करत होती. अच्छा. आणि अजून काय त्रास होता तुम्हाला त्याच्याशिवाय? अशक्तपणा जास्त होता, मुंग्या येणे, वात येणे, एडीचं दुखणे, पाठीचं, जेवण बी जात नव्हतं, सारखं आजारी पडत होतं. बरं. मग माझ्याकडे यायच्या अगोदर तुम्ही इतर कुठे कुठे औषधी घेतल्या? मी ॲलोपॅथी, सरकारी दवाखान्याची औषधं आणि होमिओपॅथी बी 2-3 ठिकाणी करून पाहिलं मी. बरं. म्हणजे काही जमलं नाही. बरं. मग इथं आल्यानंतर तुम्हाला किती दिवसांमध्ये आराम वाटत गेला? म्हणजे पहिल्या महिन्यापासूनच थोडंसं बरं वाटायला लागलं, पण दुसऱ्या महिन्यामध्ये बराचसा फरक वाटला. म्हणजे पहिला आराम मला डोक्यासाठी पडला. डोक्याचा आराम किती % आहे तुम्हाला? डोक्याचा आराम म्हणजे जवळजवळ ते पूर्णच झालं डोक्याचं, म्हणजे आठवत नाही मला. बरं. आणि डाव्या साईडचा त्रास कसा आहे? डाव्या साईडचा त्रास मुंग्या येणे, कायमचं बंद झाल्यासारखं वाटते आणि कमजोरी जी होती असे हातापायात ताकद आल्यासारखं. आणि भूक कशी आहे पहिल्यापेक्षा? जेवण वाढलं. अच्छा. जेवण आहार बरोबर आहे, पचन क्रिया बरोबर. पहिल्यापेक्षा बरं वाटतं काय? खूप म्हणजे असं वाटतं मी बरा झालो काय. बरं झालं काय? हो. आता असं वाटते औषध 2-3 महिन्यात मला चांगलं करते. धन्यवाद.